लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क, जनसामान्यांचा बुलंद आवाज। लाखो भाविकांच्या उपस्थितीत श्री सेवागिरी रथोत्सव उत्साहात। संपूर्ण राज्यात आणि उत्तर कर्नाटकमध्ये प्रसिद्ध असलेल्या लाखो भाविकांचं श्रद्धास्थान श्री सेवागिरी महाराजांच्या 78व्या स्मृती दिनानिमित्त निघालेल्या रथाच्या मिरवणुकीत लाखो भाविक सहभागी झाले होते। कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आमदार महेश शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे व आमदार मनोज घोरपडे यांच्या हस्ते आज सकाळी 10 वाजता रथ पूजन झाले। रथ पूजन सोहळ्यास मठाधिपती सुंदरगिरी महाराज सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संतोष वाघ, विश्वस्त डॉक्टर सुरेश जाधव, रणधीर जाधव, संतोष उर्फ बाळासाहेब जाधव, सचिन देशमुख, गौरव जाधव, रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई, प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर, जिल्हा कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे, तहसीलदार बाई माने, गट विकास अधिकारी योगेश कदम, प्रभारी सरपंच विशाल जाधव, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, देवस्थानचे माजी चेअरमन व माजी विश्वस्त, ग्रामस्थ, भाविक, यात्रेकरू उपस्थित होते। गुरुवारी पहाटे श्री सेवागिरी महाराजांच्या संजीवन समाधीची विधिवत पूजा व अभिषेक झाल्यानंतर महाराजांच्या पादुका व प्रतिमांची मठाधिपती सुंदरगिरी महाराज संतोष वाघ व सर्व विश्वस्थांमार्फत रथात प्रतिष्ठापना करण्यात आली। महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेश आदी राज्यातून आलेल्या लाखो भाविकांच्या आगमनामुळे पहाटेपासूनच पुसेगाव नगरी फुलून गेली। सकाळी 11 नंतर भाविकांचा रथ व समाधी दर्शनासाठी ओघ वाढला होता। रथ पूजनानंतर रथ गावातून प्रदक्षिणेसाठी मंदिराबाहेर निघाला व त्यानंतर रथाच्या सवाद्य मिरवणुकीत मोठ्या उत्साहाने प्रारंभ झाला। मिरवणुकीच्या अग्रभागी लेझिम व बँड पथके होती। लाखो भाविकांनी 1 रुपयांपासून 10,000 रुपयांपर्यंत नोटांचे हार मोठ्या भक्तिभावानं व श्रद्धेनं रथावर बांधले। यावेळी सेवागिरी महाराजांच्या जयघोषात पेढे, मिठाई व गुलालांची उधळण करण्यात आली। नोटांच्या वर्षावात निघालेली ही मिरवणूक सगळ्यांचं लक्ष वेधून घेत होती। रथ दर्शनानंतर भाविकांची पावलं यात्रास्थळाकडे व श्री सेवागिरी कृषी प्रदर्शनाकडे वळत होती। यामुळं यात्रास्थळ ही गजबजून गेले होते। रथोत्सवा दिवशी आलेल्या सर्व भाविकांना बुंदीचा प्रसाद देण्यात येत होता। यात्रेनिमित्त यात्रास्थळावर स्टेशनरी, सौंदर्य प्रसाधने, पाळणे, मिठाई, हॉटेल, स्वेटर, गृहोपयोगी वस्तूंची दुकानं थाटण्यात आली आहेत। जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक राजश्री तेरणी, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमन यांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे। अनुचित प्रकार घडू नये व यात्रा शांततेने पार पाडण्यासाठी पोलीस दलाची मोठी कुमक तैनात करण्यात आली आहे। पुसेगाव ग्रामपंचायतच्या वतीनं यात्रेकरूंना मुबलक पाणी पुरवठा उपलब्ध करण्यात येत आहे। लोकराष्ट्र न्यूज, एक विचार समाज विकासाचा, वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा, बातम्यांबरोबरच शेती, उद्योग, शिक्षण, साहित्य, कला, मनोरंजन आणि बरंच काही। जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं, तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, शेअर करायला विसरू नका।